नमस्कार मंडळी, मी मीनाथवरंग माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत सावंतवाडी येथील सांगेली गाव आणि या सांगेली गावातील श्रीदेव गिरिजानाथ या ठिकाणी वार्षिक जत्रोत्सव आहे आणि या निमित्तानं मी आलेलो आहे। दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो। या गिरिजानाथाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात। होळीमध्ये जो गिरोबा उत्सव असतो तो पण मी तुम्हाला मागच्या वेळी मी दाखवलेला होता। त्यानंतर वार्षिक हरिनाम सप्ताहसुद्धा असतो, तो पण मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला होता। आणि आज हा जो वार्षिक जत्रोत्सव आहे या ठिकाणी असणारा तो मी तुम्हाला दाखवतो या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। थोडासा लवकर आलो आहे मी आणि तेवढीशी थंडी नाही आहे, एकटाच मी आलो आहे तिकडून, माझ्यासोबत परमेश्वर आहेत। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा जो जत्रा उत्सव आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। या सांगली पंचक्रोशीतील बरीच लोक या ठिकाणी येत असतात। एक श्रद्धास्थान असणारं हे एक देवस्थान आहे आणि या ठिकाणी जत्रा कशाप्रकारे भरली जाते किंवा भरते हे दाखवण्याचा प्रयत्न या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे। आणि या ठिकाणी नेमकं काय काय आहे ते दाखवतो, शेवटपर्यंत माझ्यासोबत असेच राहा। जो काय संकल्पना जी काय मनोभावना ती आज पूर्ण कर। अगरबत्ती आहे, अगरबत्तीची चल सचिन आंबरे समर्पण दे त्याप्रमाणे तुझा अमृताचा फळ ते मान्य करून दे। जी काय त्यांची इच्छा आहे ती पण पूर्ण तसंच आज त्यांच्या मुलांना निमित्तानं आल्यानंतर या ठिकाणी आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे हे दशावतार कलाकार आहेत। थोडक्यात त्यांचा परिचय करून घेऊया आणि नेमका आजचा काय कोणत्या प्रकारचा भाग आहे तो जाणून घेऊया। नमस्कार। माझं नाव चंद्रशेखर शशिकांत काकतकर। मी यंदा आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरोल इथं काम करतो। मी राजपार्ट विलन असं दोन्ही काम करतो। आणि आजचा जो नाटकाला भाग लागला तो पुत्रदा एकादशी असं चरित्र आहे। आणि या भूमिका तुमची कोणती आहे? आज या माझा राजा आहे, राजा कीर्तिनी अशी मी भूमिका करतो। ओके, तुमचं नाटक मला दाखवायला भेटलं, निश्चित दाखवेन। धन्यवाद। या ठिकाणी आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे हे काकतकर या ठिकाणी भेटलेले आहेत। जत्रेला आल्यानंतर मला या आरवली दशावतार नाट्य मंडळाचे मालक या ठिकाणी भेटलेले आहेत। नमस्कार, तुमचं या ठिकाणी स्वागत आहे। आज नेमका कुठला नाट्यप्रयोग सादर करणार त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतलं, पण तुम्ही काय सांगाल? नाट्यप्रयोग पौराणिक नाट्यप्रयोग गाईत आलेला जास्त करून पौराणिक हे नाट्यप्रयोग केले जातात। बरोबर। आणि ते वार्षिक रीतिरिवाज आहेत किंवा
कारण पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ ही पारंपरिक मंडळाची नाव आहेत. बरं. सर्व पारंपरिक जुने मंडळ आणि या संपूर्ण तालुक्यात सावंतवाडी कुडा ह्या पट्ट्यात कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही तिकडे जातो. बरं. कारण ह्या संपूर्ण तालुक्यात सावंतवाडी तालुक्यात आरोग्य दशावतार नाट्य मंडळाचे दैनिकाने जास्त आहे. बरोबर. आणि कुडा पट्ट्यात म्हणजे मानगाव लाईन पूर्ण शिवापूरपर्यंत तापडीपासून शिवापूर गड शिवापूरपर्यंत ते गोठेवाडी करतो. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही 15 दिवस जास्त करून आंबोली घाटाला असतो. 15 दिवस पाऊस महिन्यात. बाकीचे दैनिकाने आमच्या सावंतवाडी वेगवेगळ्या तालुक्यात आहे आणि खूप जुनी कंपनी आहे. हो, आरोलकर दशावतार खूप जुनी कंपनी आहे. पहिला ऋषी गजानन आरोलकर त्यांच्या पश्चात माझे वडील भालचंद्र आरोलकर त्यांच्या पश्चात कैलास ऋषी मिलन कुमार आरोलकर हा माझा मोठा भाऊ आणि त्यांच्या पश्चात मी स्वतः या मंडळात म्हणजे सांभाळण्याचं काम करतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. इसका मुलगा
अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेली गाव या ठिकाणी असणारा जो जत्रा उत्सव आहे तो दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि जाता जाता प्रवासामध्ये थोडासा चहा घेण्यासाठी मी या ठिकाणी थांबलेलो आहे. हॉटेल तनुश्री ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. खूप छान हॉटेल या ठिकाणी आहे. त्या बाजूला एक जुन्या पद्धतीचं एक तिकडे बांधकाम करून ते गवताची गंजी वगैरे असते त्याचा वापर करून एक त्या ठिकाणी रूम आहे. आणि हा एक हॉटेल आहे. या ठिकाणी चहा प्यायला मी थांबलो आहे. तुमच्यासोबत मी पुन्हा एकदा नवीन कंटेंट्स घेऊन असणार आहे. तोपर्यंत मी नाथ वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करतो आहे. बाय बाय.